बिझनेसमध्ये उतरा, भलेही कोणाला ऑफर न देताना क्वालिटी द्या, कस्टमर लॉंग टाईम टिकल. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक, सध्या आपण पुण्यामधील वेगवेगळी स्टोरी आपण करत असतो. या ठिकाणी एक छोटा व्यवसाय आहे. नक्की व्यवसाय कोणता आहे? दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव दादा आपलं? माझं नाव प्रसाद रामचंद्र सपकाळ. काय कोणता व्यवसाय आहे हा मटकी पोहे भेळीचा व्यवसाय दादा. दगडी पोह्यांचा जी मटकी भेळ आहे त्याचा व्यवसाय दादा. आधी आमच्या आजोबांनी चालू केला होता 1965 पासून. तो माझ्या वडिलांनी पुढे नेला. त्यानंतर मग आता मी तिसरी पिढी आहे. मटकी भेळ आणि व्यवसाय करायला आहे ना खूप मोठी जागा लागते आणि एवढंच दुकान आहे. याच्यामध्ये कसं काय, म्हणजे गर्दी पण खूप असते या ठिकाणी? असं काही नाही की मोठी जागाच पाहिजे. छोट्या जागेमध्ये पण आपण असाही व्यवसाय करू शकतो. आपण छोट्या जागेमध्ये आपल्याला फक्त क्वालिटी देता आले पाहिजे. जी की आपण 1965 पासून क्वालिटी ठेवली तीच क्वालिटी आत्तापर्यंत मेंटेन केलं. हां, आधी 2 पैशांनी बाबांकडे भेळ होती. 2 पैशावर आता 40 रुपयेपर्यंत भेळ आलेली. आधी फक्त एक गाडीला चाकं होती. जशी चाकांवरनं ढकलत गाडी इथपर्यंत आणायचो आणि मग इथे गाडी बाबा आमचे लावायचे. तुम्ही या धंद्यामध्ये कसं काय उतरला? तुम्ही पण या ठिकाणी काम करताय, याला सोडून तुम्ही दुसरं काय करताय? नाही, ह्याला सोडून आम्ही दुसरं काही करत नाही आहे. कारण की आजोबांनी जे चालवलं ते माझ्या पप्पांनी चालवलं, माझ्या पप्पांनी जे चालवलं तेच मी चालवले. आम्ही हेच करून इथे दुसरी शाखावरती कोथरूडला टाकलेली की लोकांना इथे पार्किंगचे प्रॉब्लेम होतात म्हणून आम्ही वरती इथं बसायची कुठे सोय नाही टाकली. हां, याची सुरुवात कधी होते? ह्याची सुरुवात संध्याकाळी, हे फक्त संध्याकाळी 5 ते रात्री 9पर्यंतच असते. ज्याप्रमाणे 8-8:30 वाजता जरी 8 वाजता जरी गणपतीमध्ये मटकी संपली तर मटकी संपली की पूर्ण धंदा बंदच करतो. की बिना मटकीचं किंवा कोणत्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. तिथे लिहिलेलं आहे मटकी भेळ, स्पेशल मटकी भेळ. मटकी भेळच फेमस आहे. काय काय असतं त्याच्यामध्ये? काय काय स्पेशल काय काय असतं मटकी भेळमध्ये? नाही का, दगडी पोह्यांची ही सगळ्यात फेमस आमची मटकी भेळ आहे. दगडी पोहे? हां, दगडी पोह्यांची. आणि याच्यामध्ये ही गावरान मटकी, शेलम गावरान किंगची मटकी आहे ही की. आणि याच्यामध्ये शेंगदाणे, शेव आणि बुंदी, याच्यामध्ये सगळं जी शेव आहे ती सगळ्यात हाय क्वालिटीची शेव आहे आपल्याकडे. जी की आपण म्हणजे असं लोकल कुठलं मार्केट नाही, पण सगळ्यात जे ओरिजिनल सगळं मटेरियल काय घरी तयार करता? हो, ह्याच्यामध्ये नाही का आम्ही मटकी आणि नाही का जो हा पिवळा चिवडा आणि चटणी हे घरामध्ये तयार करतो. बाकीचं शेव हे सगळं आमचे जे बाबांनी जे दाखवून दिलेलं दुकान आहे त्याच दुकानातून घेतो. ही जागा केवढी आहे, म्हणजे जागा अंदाजे किती जागा असेल? आणि किती? 3x3चं जागा. 3x3ची जागा. 3x3च्या जागेमध्ये आता दुसरीकडे तुम्ही दुसरी शाखा उघडली, म्हणजे काय एवढ्या जागेमध्ये दुसरा कोणी व्यवसाय करू शकतो का? हो, करू शकतो ना सर. फक्त क्वालिटी देणं गरजेचं आहे. क्वांटिटी नाही, पण क्वालिटी देणं खूप गरजेचं आहे. पत्ता काय आहे? प्रॉपर पत्ता इलेक्ट्रिकल मार्केटच्या इथं लेनपाशी पासोबा विठोबा मंदिराच्या बाजूला टिळेच्या समोर.